कर्नाटक हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? IT हब बंगळुरू, बरोबर. पण या राज्याची खरी ओळख, त्याची आर्थिक ताकद ही खरं तर तिथल्या शेतीत दडलेली आहे. चला, आज आपण कर्नाटकच्या शेतीतील याच मुख्य पिकांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आपण नेहमी म्हणतो की बंगळुरू हे भारताचं सिलिकॉन व्हॅली आहे, पण कधी विचार केलाय की या हायटेक शहराला आणि खरं तर संपूर्ण राज्याला खरी ऊर्जा, खरी ताकद मिळती कुठून? याचं उत्तर कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये नाहीये, ते आहे तिथल्या मातीत. हो, कर्नाटकची खरी शक्ती आहे तिथली सुपीक जमीन. हीच जमीन लाखो लोकांचं पोट भरते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तर मग सुरुवात करूया त्या पिकांपासून जी राज्याच्या लोकांचा मुख्य आधार आहेत, म्हणजे जी पोटं भरतात, पोटापाण्याची पिकं. आणि या यादीत अर्थातच पहिलं नाव येतं भाताचं, कर्नाटकच्या लोकांचं मुख्य अन्न. आता जरा विचार करा, राज्यात जेवढी शेती होते त्यापैकी जवळजवळ 1/3 जमीन म्हणजे तब्बल 28.2% जमिनीवर फक्त आणि फक्त भात पिकवला जातो. आता भाताला लागतं तरी काय? तर हे आहे एक उष्णकटिबंधीय पीक, म्हणजे याला भरपूर पाऊस लागतो, हवामान उष्ण हवं आणि जमीन सुपीक पाहिजे. हे मुख्यत्वे करून एक खरीफ पीक आहे, म्हणजे याची पेरणी साधारणपणे जून ते ऑगस्ट महिन्यात मान्सून सुरू झाल्यावर केली जाते. अच्छा, मग कर्नाटकात भात पिकतो तरी कुठे? तर कावेरी आणि कृष्णा तुंगभद्रा नद्यांची जी खोरी आहेत ना, तिथे. आणि किनारपट्टीच्या भागात भाताचं उत्पादन प्रचंड होतं. पण उत्पादनाच्या बाबतीत पहिला नंबर लागतो तो रायचूर जिल्ह्याचा. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. भातानंतर दुसरं महत्त्वाचं अन्नधान्य कोणतं असेल तर ती आहे ज्वारी. आणि ज्वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो उत्तर कर्नाटक. तिथल्या लोकांच्या जीवनाचा तर हा एक अविभाज्य भाग आहे. ज्वारीचं महत्त्व किती आहे हे यावरूनच कळतं की कर्नाटक ज्वारी उत्पादनात देशात दुसऱ्या नंबरवर आहे. याच्या पिठापासून बनवली जाते गरमागरम भाकरी आणि उरलेला जो कडबा असतो तो जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगी पडतो. आणि हो, ज्वारी उत्पादनात राज्यात अव्वल आहे विजयपुरा जिल्हा. चला, आता उत्तर कर्नाटकातून थेट दक्षिण कर्नाटकात जाऊया. इथे राज्य आहे नाचणीचं, ज्याला आपण रागी म्हणतो. आणि हे फक्त एक धान्य नाहीये, हा तर आरोग्याचा खजिना आहे. आणि नाचणी उत्पादनात कर्नाटक कुठे आहे माहितीये? संपूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर. हो, नंबर 1. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण कसं आहे, दुष्काळातही तग धरणारी ही नाचणी दक्षिण कर्नाटकच्या अन्न सुरक्षेचा अक्षरशः कणा आहे. नाचणी हे खास करून म्हैसूर प्रांताचं पारंपरिक पीक. आणि याची सगळ्यात मोठी खासियत काय? तर हे कमी पावसात, जास्त तापमानात, अगदी दुष्काळातही तग धरतं. आणि राज्यात नाचणी उत्पादनात आघाडीवर आहे तुमाकुरू जिल्हा. म्हणजे बघा किती स्पष्ट चित्र आहे. एका बाजूला उत्तर कर्नाटक, जिथे जेवणात असते ज्वारीची भाकरी, आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण कर्नाटक, जिथे खाल्ले जातात नाचणीचे मुड्डे किंवा आंबेल. या 2 पिकांनी जणू काही कर्नाटकच्या 2 वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीच तयार केल्या आहेत. पोट भरणाऱ्या पिकांबद्दल तर आपण बोललो, पण आता वळूया त्या पिकांकडे जी फक्त पोटच नाही तर राज्याची तिजोरीसुद्धा भरतात. ही आहेत कर्नाटकच्या आर्थिक ताकदीची पिकं. आणि या व्यावसायिक पिकांच्या यादीत पहिलं नाव येतं ऊसाचं. हे इतकं महत्त्वाचं पीक आहे की राज्याचा संपूर्ण साखर उद्योग या एका पिकावर अवलंबून आहे. देश पातळीवर विचार केला तर कर्नाटक ऊस उत्पादनात 4थ्या नंबरवर आहे. राज्यात बेळगाव जिल्हा उत्पादनात आघाडीवर आहे. पण एक जिल्हा असा आहे ज्याला साखरेचा जिल्हा म्हणूनच ओळखलं जातं, आणि तो म्हणजे मंड्या. ऊसाच्या गोडव्यानंतर आता वळूया कापसाकडे. हे एक असं पीक आहे जे राज्याच्या कापड गिरण्यांना कच्चा माल पुरवतं. म्हणजे हा राज्याच्या वस्त्रोद्योगाचा जणू काही आधारस्तंभच आहे. पण कापसाचा उपयोग फक्त कपड्यांसाठी धागा बनवण्यापुरता नाहीये. त्याच्या बियांना आपण सरकी म्हणतो, त्यापासून तेल काढलं जातं आणि उरलेली पेंट जनावरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापरली जाते. आणि कापूस उत्पादनात हावेरी पहिला तर धारवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या यादीतलं पुढचं पीक आहे तंबाखू. गंमत म्हणजे हे मूळचं भारतीय पीक नाही. 17व्या शतकात पोर्तुगीजांनी ते भारतात आणलं आणि आज ते कर्नाटकचे एक महत्त्वाचं नगदी पीक बनलंय. आणि तंबाखू उत्पादनात सुद्धा कर्नाटक देशात 4थ्या क्रमांकावर आहे. राज्यात म्हैसूर जिल्हा यात आघाडीवर आहे. इथला जो व्हर्जिनिया तंबाखू आहे त्याला तर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे, तो निर्यात होतो. आणि हो, बेळगाव जवळचं निपाणी शहर तर विडी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत आपण अनेक पिकांबद्दल बोललो, पण आता वेळ आहे त्या पिकाची ज्याने कर्नाटकला फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात एक खास ओळख दिली आहे, ज्याचा सुगंधच कर्नाटकची ओळख आहे, अर्थात कॉफी.
कर्नाटकातल्या कॉफीची गोष्ट आहे ना, ती एखाद्या कथेसारखीच रंजक आहे. असं म्हणतात की याची सुरुवात झाली 1670 साली, जेव्हा बाबा बुधन नावाच्या एका सुफी संताने चिकमंगळूरच्या डोंगरात कॉफीच्या फक्त 7 बिया लावल्या. पुढे ब्रिटिशांच्या काळात याला व्यावसायिक शेतीचं स्वरूप मिळालं आणि आज कर्नाटक भारताची कॉफी कॅपिटल बनलंय. आणि कॉफी कॅपिटल का हे या एका आकड्यावरून स्पष्ट होईल. भारतात जेवढी काही कॉफी पिकते त्यापैकी किती टक्के कर्नाटकातून येत असेल? तब्बल 70%. हो, 70% कॉफी एकटं कर्नाटक राज्य पिकवतं. हा आकडाच सगळं काही सांगतो. आणि म्हणूनच कर्नाटकाला कॉफीची भूमी ही जी ओळख मिळाली आहे ती अगदी योग्य आहे. इथल्या मातीचा आणि कॉफीचा सुगंध जणू एकरूप झालाय आणि जगभर पसरला आहे. तर आज आपण पाहिलं की कर्नाटकची शेती किती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. एका बाजूला ज्वारी आणि नाचणीसारखी पोट भरणारी पारंपरिक पिकं आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऊस, तंबाखू आणि कॉफीसारखी तिजोरी भरणारी व्यावसायिक पिकं. मग खरा प्रश्न हा उरतो की भविष्यात कर्नाटक अन्नसुरक्षेची गरज आणि जागतिक बाजारपेठेची मागणी यांच्यात ताळमेळ कसा साधणार? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.